नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंजुमन आणि हिचं नाव आहे ऋता. हाय. यावेळेस स्क्रिप्टिंग मी केलेली. हे बघा, थोडे यावेळेस हे ना थोडे मोठे झाले असे. आणि एक गोष्ट की आहे ना, तुम्ही आपला प्लांट जो आहे एकपेक्षा पण जास्त टाईम पाणी नाही द्यायचं. आणि जर द्यायचं असो बियांना तर थेंब थेंब पाणी द्यायचं. बघा, थोडे थोडे वाढून गेले यावेळेस. हे बघा बघा, मस्त आहे ना गाय. हे पाहून मला खूप आनंद होत आहे. या बाजूला पण हे बघ. ओ वा, अजून झूम कर, हे कर. आहा, बघा गाईस, मग माझे मित्रांनो, ऋताचा हा डायलॉग आहे, मी का चोरी केला. आणि या बाजूला हे बघा, अगं मी दाखवतेस त्याला. झूम कर. झूमच ते फार झूमर. मी दरवेळेस माझं गाणं बनवतो, कोणाचं पण चोरत नाही. कोण पादला बे काय माहित. आधा पादा कोण पादा, नानाजी का घोडा पादला होता, हे माझे आजोबा म्हणतात. हे बघा, हे या बाजूला, ये इथे अजून हे थांब. हे जे दिसत आहे ना, अजून हे गहू आहेत. बघा केवढे सुंदर दिसत आहे ते गहू. आता तर हे वाढले पण आहेत. आणि जेव्हा मोठे होतील तेव्हा तुम्हाला पण दाखवूया. तोपर्यंत याचे व्हिडिओ बनवूया. आणि आज पाणी का नाही टाकलं मी सांगतो, कारण की ऑलरेडी पाणी टाकलेलं आहे. ऑलरेडी पाणी टाकलेलं होतं, त्या कारणाने पाणी नाही टाकले. ऑलरेडी टाकलेलं होतं. आणि ते बघा त्या बाजूला आपला आंबा, त्याला पण पाणी टाकलंय. बघा, सगळ्या झाडांना पाणी टाकलंय. बघा केवढा सुंदर क्यूट आंबा. पण एक बॅड न्यूज आहे, हे जे झाड आहे ना, हे वाला हे तर हे बघा, याचे पानं जे आहेत काळे होऊन गेलेले. काय कारण आहे ते नाही माहीत, पण काळे होऊन गेलेले. तर तुम्ही पण आपल्या प्लांट्सचं लक्ष ठेवा. प्लांट्सचं पण लक्ष ठेवा, ॲनिमल्सचं पण लक्ष ठेवा, पर्यावरणाचं पण लक्ष ठेवा, खाण्याचं पण लक्ष ठेवा आणि स्वतःचं पण लक्ष ठेवा. सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवा. नाही तर हाल पण या झाडासारखाच होईल. आणि जे ऐका ना, जे आपले तुम्ही गहू तर पाहिलेलेच असणार. ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गहू थोडे छोटे पाहिलेले, आणि तुम्ही गहू लावतानाचा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जर पाहिला नसेल तर आत्ता पाहून घ्या. हो, काय झालं. आणि ते बघा, आणि जर तुम्हाला माझ्यासारखेच गहू लावायचे तर त्यांना राईट टाईमवर पाणी द्या. त्यांना पाणी राहतं. खाणं नाही, फक्त पाणी राहतं. आणि मॅन्युअरसाठी तुम्ही शेणखत पण देऊ शकता. शेण झाडांसाठी खूप चांगलं असतं. आणि जर तुमच्या झाड वाढत नसेल तर याचं एक कारण असेल की तुमच्या मातीतले मिनरल संपलेले असतील. आणि तुमचं झाड नीट वाढत नसेल तर जर तुमचं झाड नीट वाढत नसेल तर तुमचे जे झाड असेल ना, एखादं एवढं तर त्याला उपटा आणि जिथं मातीमध्ये मिनरल्स असतील तिथं लावा. याला म्हणतात प्लांट म्हणजे सॅपलिंग ट्रान्सप्लांट. आणि अशीच जसं हेअर ट्रान्सप्लांट, बॉडी ट्रान्सप्लांट राहतं, तसं हेअर ट्रान्सप्लांट राहतं. म्हणजे सॅपलिंग ट्रान्सप्लांट राहतं. आणि हे आम्हाला पण शिकवलेलं आहे. आणि ते बघा, नारळ त्याची फांदी वाटतं पडणार आहे, आपण इकडून खिसकून घेऊ. तर गाई अजून थोडंसं दाखवूया, अजून नजर लावून घेऊया.
पण इकडे मधमाशी आलेली अंशू, त्यामुळे आपण इकडे आलेलो. चला राहू द्या. खतरों के खिलाडी है हम. खतरों के खिलाडी तर शो लागतो ना टीव्ही वर. त्या बघ झूम कर झूम कर झूम कर झूम कर झूम कर. कुठे? हा इकडं. हे बघ कसे हे जे हिरो आहेत ते गहू आहेत आणि आमचे गहू लगेचच वाढते आणि ती व्हिडिओ लगेच येईल आणि आमची and our wheat and coriander seeds will grown up soon. तर या व्हिडिओसाठी काही सबटायटल्स नाही. जर असले असते तर फॉरेनर लोकांना कळलं असतं की आम्ही काय म्हणत आहोत. तर या आणि काय म्हणत आहोत आणि याचा अर्थ काय. तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. हो, जर थोडीशी पण आवडली असेल तर यावेळेस मी आणि ऋताने केली आहे स्क्रिप्टिंग. थोडासा तडका पण लावला आहे त्या स्क्रिप्टिंगमध्ये. तर मी स्क्रिप्टिंग करणं सांगतो. सगळ्यात आधी एका कढईमध्ये तेल घ्यावं, त्याच्यावर पेपर टाकावा आणि त्या थोड्या वेळानंतर तो पेपर एकदम गळूनसाच आहे. त्या मागचा जो आवाज आहे त्याला इग्नोर करा तुम्ही, कारण की हा आवाज या व्हिडिओसाठी अजिबातच नाही बनलेला आहे. आणि जर बॅकग्राऊंड म्युझिक लावला, जर बॅकग्राऊंड म्युझिक असलं असतं या व्हिडिओसाठी तर लावलं असतं. पण आम्ही इंडियन स्टाईल महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये लावतो. आणि त्यानंतर त्या तेलामध्ये जे आहे ते पेपर तेल टाकलं कढईमध्ये. त्यात थोडंसं लसूण, लाल मिरची मसाला म्हणजे तिखट, मीठ. एक मिनटं गाईज, काहीतरी सांगायचं. गाईज खरं करू नका हा, नाही तर तुमची मम्मी तुम्हाला धुवून काढेल. हां, आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये टाकायचं लसूण, कोथिंबीर, कांदा, मीठ, कांदा, लिंबू पिळून टाकायचं त्याच्यात. त्यानंतर मग त्याला अजून हे करायचं आणि त्याच्यात काळा मसाला टाकायचा म्हणजे, आणि त्याच्यात बे लीफ पण टाकायचा. मग सगळ्यांनाच माहीत असणार आहे बे लीफ. मागं जे चालत आहे त्याला तुम्ही इग्नोर करा, कारण की हे पण या व्हिडिओसाठी नाही. आणि त्या जास्तीत जास्त अजून नव्हतं या व्हिडिओमध्ये. हो. त्यानंतर टाकावे उकळलेले बटाट्याचे तुकडे आणि तुकड्यानंतर त्याच्यात टाकायचे गोबी, चाट मसाला, मॅगी मसाला आहे मॅजिक. आणि त्यानंतर टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यात टाकायची कॉटन कँडी. कॉटन कँडी नंतर त्याच्यात टाकावे जिऱ्यानंतर आहे ना मोहरी कच्चीवाली. आणि त्यानंतर मिक्स करा आणि त्याला अर्ध्या तासासाठी ठेवून द्या. त्यानंतर तुमची स्क्रिप्ट मस्त होईल, त्याला तुम्ही खा आणि तुमचं डोकं एकदम जोरदार होईल. पण हे खरं तर ट्राय नका करू, म्हणजे हे खरं नका करू हा. अंशूने गंमत म्हणून सांगितलं. हां, आणि ही स्क्रिप्ट, आणि तुम्हाला अजून एकदा सांगतोय, ही स्क्रिप्टिंग मी आणि ऋताने केली. जास्तीत जास्त ऋताने केली आहे, मी कमी यासाठी करतो ज्याच्यानं माझे कारण की मी दरवेळेस ना काहीतरी कशाचा पण शोध लावत राहतो. कॉटन कँडीचं नाव घेतलं आणि कॉटन कँडीवाले काका आले. चला बघूया. कॉटन कँडीवाले काका आणि कॉटन कँडीचा आणि यावेळेस हा कॉटन काका कॉटन कँडी जी आहे, कॉटन कँडीवाले काका खूप दिसतात. आणि आता कॉटन कँडीवाले काका गेलेले
आता आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जी कॉटन कॅन्डी जास्त नाही खायची. तर या व्हिडिओला इकडंच एंड करूया. बाय. बाय.